वेलकम ऑल. आय एम मयूर जगदाळे. आणि आज आपला सब्जेक्ट जो आहे एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्यामध्ये टॉपिक नंबर 1 म्हणजे मॅग्नेटिक सर्किट्स हा पाहणार आहोत. मॅग्नेटिक सर्किटमध्ये फर्स्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेट. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय ते आता आपण इथे पाहूया. नॅचरल मॅग्नेट हॅज द प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिझम. म्हणजेच काय, जो तुमचा नॅचरल मॅग्नेट असेल, जो तुम्ही चुंबक बघताय, त्यामध्ये काय असतात, नैसर्गिक गुणधर्म असतात त्याचे. ठीक आहे, चुंबकाचे नैसर्गिक गुणधर्म असतात. व्हाईल इलेक्ट्रोमॅग्नेट आर फॉर्मड बाय पासिंग अँड इलेक्ट्रिक करंट थ्रू इट. ठीक आहे, मग आपण इलेक्ट्रोमॅग्नेट कसं तयार करणार, तिथे त्यांनी काय सांगितलं आहे, जर आपण इलेक्ट्रोमॅग्नेट फॉर्म करायचा असेल जर आपल्याला, तर काय करणार, आपण एखाद्या कंडक्टरमधून जर इलेक्ट्रिक करंट आपण पास केला तर काय होणार, तो ॲज इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून वर्क होणार. देन दिस मेटल ॲक्ट ॲज अ magnet as long as current flows through it. It loses its magnetic property as soon as current passing through reaches to 0. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक थोडक्यात सांगतो बघा. सपोज काय केलं मी, ह्याला एक कंडक्टर घेऊन त्याला कॉईल माउंट केली. ठीक आहे, आणि ह्याला काय दिला मी, सप्लाय दिला. ठीक आहे, ह्याला मी काय दिला, इथे सप्लाय दिला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. त्यावेळी काय होणार, जोपर्यंत यामध्ये करंट चाललाय तोपर्यंत हा काय म्हणून तयार होणार, ॲज अ मॅग्नेट म्हणून वर्क होणार. जोपर्यंत यामध्ये सप्लाय जात राहील तोपर्यंत हा मॅग्नेट म्हणून वर्क होत राहील. ज्यावेळी ह्यामधून करंट जायचं बंद होईल त्यावेळी हा मॅग्नेट म्हणून वर्क व्हायचा बंद होईल. समज इलेक्ट्रोमॅग्नेट समज असेल मे बी तुम्हाला आता. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजेच काय, एखादा कंडक्टर आपण कॉईल वाउंड केली आणि त्यामधून करंट सोडला तर तो काय होतो, ॲज इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून वर्क होतो. ठीक आहे, त्यानंतर आहे whenever an electric current passes through a conductor or coil, magnetic field gets developed across it and the coil start acting like a electromagnet. आता या डायग्रामवरून तुम्हाला स्पष्ट समजेल बघा, म्हणजे नेमकं काय आहे ते. ठीक आहे, ज्यावेळी काय होणार आहे, तर डायग्राममध्ये काय काय दिले बघा. ही कॉईल आहे. ठीक आहे, 2 सप्लाय दिले तुमचे, हा मॅग्नेटिक मटेरियल आहे तुमचा, आणि इथे मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं तुम्हाला दिसेल. हा प्लस मायनस ज्यावेळी आपण काय देणार, करंट यामधून पास होईल त्यावेळी काय होणार, इथं मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. ठीक आहे, हे तुम्हाला दिसते, हे काय तुमची मॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणजे जोपर्यंत तुमच्या यामधून करंट जात राहणार तोपर्यंत मॅग्नेटिक फील्ड तयार होत राहणार आणि हा ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून वर्क व्हायला चालू होणार. आय होप तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय हे थोडंफार समजलं असेल. त्यानंतर महत्त्वाची जी डेफिनेशन आहे तुमची किंवा कन्सेप्ट आहे, मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, तर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय असते ते बघा. आता तुम्हाला सांगितलं आहे मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय. मॅग्नेटिक फील्ड इज अ स्पेस इन विच मॅग्नेटिक पोल एक्सपिरियन्स फोर्स. ठीक आहे, किंवा सोपे भाषेत या ठिकाणी काहीतरी फोर्स असणार आहे. म्हणजेच हा ॲज अ चुंबक म्हणून जेव्हा वर्क होणार, ॲज अ मॅग्नेट म्हणून जेव्हा वर्क होणार त्यावेळी ह्याच्या भोवती काहीतरी फोर्स असणार आहे. हा फोर्स म्हणजेच काय तुमचा असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स. ह्या फोर्समध्ये, ठीक आहे, हे तुम्हाला जे डॉटेड लाईन दिसतात त्याला आपण काय म्हणतोय, मॅग्नेटिक फ्लक्स किंवा चुंबकीय रेषा. ह्या मॅग्नेटिक फ्लक्स काय असतात, वाढू पण शकतात. ठीक आहे, मॅग्नेटिक फ्लक्स इज डिफाइन्ड ॲज द अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय अ मॅग्नेटिक सोर्स. ठीक आहे, हा काय तुमचा सोर्स आहे, मॅग्नेटिक मटेरियल काय तुमचा सोर्स आहे. सोर्स म्हणजे काय, उदाहरणार्थ जसं तुमचा सूर्य आहे, तो प्रकाश देतो तुम्हाला. ठीक आहे, मग सूर्य हा काय झाला, तुमचा सोर्स झाला, स्त्रोत झाला. ठीक आहे, तसं सेम हा काय तुमचा मॅग्नेट काय एक सोर्स आहे. त्या सोर्सपासून अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड, ही जी तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड दिसते ना, ही जी अमाऊंट म्हणजेच काय, मॅग्नेटिक फ्लक्स, चुंबकीय रेषा थोडक्यात. आता हा कशानं डिनोट केला जातो, ठीक आहे, कशानं दर्शवला जातो, तर कशानं दर्शवला जातो, फाय. इट इज डिनोटेड बाय फाय. फाय हा त्याचा काय दर्शवण्याचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. ठीक आहे, आणि इट इज मेजर्ड बाय वेबर. हा कशात मोजला जातो, वेबरमध्ये मोजला जातो. म्हणजे काय चुंबकीय रेषा आहेत तुमच्या मॅग्नेटिक फ्लक्स आहेत
ह्या कशात मोजल्या जाणार? तुमच्या वेबरमध्ये मोजल्या जाणार. त्यानंतर जर तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स आणि मॅग्नेटिक फील्ड ह्या कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या तर तुमच्या ज्या पुढच्या येणार कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला इझी जाणार आहेत किंवा सोप्या जाणार आहेत त्या समजून घ्यायला. त्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय आहे व्यवस्थित समजून घ्या, किंवा मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय असते व्यवस्थित समजून घ्या. तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेट तयार कसा होतो हे पण फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्यामुळे ते बेसिक आहे ते पहिला क्लिअर करून घ्या. ते समजलं तर तुमच्या पुढच्या गोष्टी आपोआपच क्लिअर होत जातील. त्यानंतर आपली आहे तो मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी. ठीक आहे, आता मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी म्हणजे काय बघा. इट इज अ फ्लक्स पर युनिट एरिया. ठीक आहे, आता तुम्ही फ्लक्स बघितला, तुम्हाला आता फ्लक्स कळला असेल. ठीक आहे, फ्लक्स म्हणजेच काय? चुंबकीय रेषा. ह्या काय तुमच्या चुंबकीय रेषा. ठीक आहे, आता काय सांगितलं इथं? फ्लक्स पर युनिट एरिया. काहीतरी समथिंग एरिया आहे त्यामध्ये काय तुमच्या फ्लक्स आहेत. ठीक आहे, सपोज हा काहीतरी समथिंग एरिया इथं यामध्ये काहीतरी समथिंग तुमचं काय फ्लक्स आहेत. फ्लक्स पर युनिट एरिया म्हणजेच काय तुमचा फ्लक्स डेन्सिटी. ठीक आहे, इट इज डिनोटेड बाय बी. जसं आपण फाय बघितलो ना मॅग्नेटिक फ्लक्सच्या बाबतीत, तसंच हा कशाने दर्शवतात? बीनं दर्शवतात. अँड मेजर्ड इन टेस्ला. आणि आपण मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी कशात मोजणार? टेस्लामध्ये. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्यामुळे हा लक्षात ठेवा, वारंवार विचारला जातो. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीचं युनिट काय? काय आहे? टेस्ला. ठीक आहे, हा तुमच्या शास्त्रज्ञाचं पण नाव आहे टेस्ला, निकोला टेस्ला. त्यानंतर ते एक फॉर्म्युला दिला आहे बघा. ठीक आहे, ह्या तुमच्या डेफिनेशनवरून किंवा ह्या फॉर्म्युलावरून तुम्ही काय करू शकता, हे डेफिनेशन पण तुम्ही बनवू शकता. बी इज इक्वल टू काय? फाय बाय ए. ए मीन्स एरिया. ठीक आहे, बी इज इक्वल टू काय? फाय बाय ए. ए मीन्स काय? एरिया. सॉरी, ओके. बी इज इक्वल टू फाय बाय ए. फाय काय तुमचं फ्लक्स आहे, ए काय एरिया. फ्लक्स पर एरिया, फ्लक्स पर युनिट एरिया. तुमचे डेफिनेशन पण यावरून तुम्हाला तयार करता येते. वेअर फाय इज मॅग्नेटिक फ्लक्स सॉरी आणि ए इज एरिया. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आय होप तुम्हाला समजले असेल काय आहे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. फ्लक्स पर युनिट एरिया. त्यानंतर आहे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ और मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. ठीक आहे, तर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ और मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय असते बघा. इट्स डिफाइंड ॲज द मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स पर युनिट एरिया. इट इज डिफाइंड ॲज द मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स पर युनिट एरिया. आता मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय हे आपण नेक्स्ट डेफिनेशन बघणारच आहोत. तर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय? इंटेन्सिटी म्हणजे काय फोर्स लागतोय तो. ठीक आहे, इंटेन्सिटी म्हणजे काय? त्या फील्डसाठी जो काय फोर्स लागतोय तो त्याची दिलेला आहे. इट इज डिफाइंड ॲज द मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स पर युनिट लेंथ. एक समथिंग लेंथ आहे तुमची, एक समथिंग लेंथ आहे, त्या लेंथसाठी काहीतरी मॅग्नेटिक मोटिव्ह फोर्स लागतोय. कशाला? तुमच्या मॅग्नेटिक फील्डला. काय? तुमच्या मॅग्नेटिक फील्डला. त्यालाच काय म्हणतोय आपण? मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ और मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. ते आपण कशाने दर्शवतोय? एच ने, कॅपिटल एच. इट इज डिनोटेड बाय एच अँड मेजर्ड इन न्यूटन्स पर वेबर और एम्पियर टन्स. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. एम्पियर टर्न्स पर मीटर. आपण कशात मेजर करणार मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी? एम्पियर टर्न्स पर मीटर. म्हणजेच काय? AT पर मीटर, एम्पियर टर्न्स पर मीटर. हायर द व्हॅल्यू ऑफ एक्सपिरियन्स्ड फोर्स स्ट्रॉंगर विल बी फील्ड. तर काय सांगितलं बघा, जर तुमचा फोर्स जास्त असेल तर काय असणार आहे? ऑब्विसली काय असणार आहे? तुमची फील्डची स्ट्रेंथ पण काय असणार आहे? जास्तच असणार आहे. समजते का बघा इथं? हायर द व्हॅल्यू ऑफ एक्सपिरियन्स्ड फोर्स. जो काय तुम्ही फोर्स लावणार आहे तो जेवढा जास्त असेल तेवढं तुमची फील्ड पण काय असणार आहे? स्ट्रॉंग असणार आहे. ठीक आहे, हायर द व्हॅल्यू ऑफ एक्सपिरियन्स फोर्स स्ट्रॉंगर विल बी फील्ड. जो काय फोर्स तुमचा जास्त असेल तर फील्ड तुमची काय असणार आहे? ऑब्विसली जास्त असणार आहे. रिलेशन बिटवीन बी आणि एच हे फार महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला BH कर्वमध्ये पण थोडं बघायचं आपल्याला, त्यामुळे कन्सेप्ट समजून घ्या काय असते. ठीक आहे, रिलेशन बिटवीन बी आणि एच. आता बी म्हणजे काय बघितलं आपण? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. ओके,
एच मध्ये काय बघितलं, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. डेन्सिटी आणि इंटेन्सिटीमध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. बी इज इक्वल टू म्यू इंटू एच. दिस इज म्यू. ओके. व्हॉट इज म्यू? वेअर म्यू इज परमियाबिलिटी. म्यू इज परमियाबिलिटी म्यू इज परमियाबिलिटी. आता रिलेशन काय बघा बी आणि एच मध्ये. बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एच आहे. ठीक आहे. एक मिनिट. बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एच आहे, पण त्याच्याबरोबर काय तुमचा म्यू मल्टिप्लिकेशनला आहे. परमियाबिलिटी तुमची मल्टिप्लिकेशनला आहे कशाबरोबर? फील्ड इंटेन्सिटी बरोबर. ठीक आहे. आता परमियाबिलिटी म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा पाहून घेऊ. आय होप तुम्हाला इथंपर्यंत समजलं असेल. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. ॲक्च्युली यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं काय, हे कशानं आपण डिनोट करतो. ठीक आहे. कशानं डिनोट करतोय, त्यांचे युनिट्स काय आहेत, ठीक आहे. कशानं डिनोट करतोय, त्यांचे युनिट्स काय आहेत हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्यांचे फॉर्म्युलेस काय आहेत. ठीक आहे. बी इज इक्वल टू 5/a आहे, बी इज इक्वल टू म्यू इंटू एच आहे. हे गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. ठीक आहे. त्यानंतर आहे परमियाबिलिटी. ठीक आहे. व्हॉट इज परमियाबिलिटी? इट इज द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू कॅरी मॅग्नेटिक फ्लक्स. परमियाबिलिटी काय? ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू कॅरी मॅग्नेटिक फ्लक्स. हा तुमचा मटेरियल आहे. ठीक आहे. हा किती मॅग्नेटिक फ्लक्स कॅरी करतो. सपोज हा एवढ्या अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स कॅरी करतोय, ही काय झाली हिची परमियाबिलिटी. किती अमाऊंट ऑफ फ्लक्स तो कॅरी करतोय ना, त्यालाच काय म्हणतोय आपण परमियाबिलिटी. म्हणजे इथं काहीतरी मीडियम असणार आहे ना, एअर असेल, ठीक आहे, व्हॅक्यूम असेल. समजते का बघा. हा काय एक मटेरियल आहे. ठीक आहे. आता ह्याच्या भोवती काय असणार आहे, इथं हवा असेल, ठीक आहे, किंवा व्हॅक्यूम असेल किंवा अदर थिंग्स असतील. ठीक आहे. मग ह्या व्हॅक्यूममध्ये एअरमध्ये हा किती अमाऊंट ऑफ फ्लक्स कॅरी करतोय ह्यालाच काय म्हणतो आपण परमियाबिलिटी असं म्हणतो. ठीक आहे. इफ मटेरियल allows the flux to pass through it easily, then it has higher permeability. जसं तुम्हाला मी आता सांगितलो, सॉरी, जसं तुम्हाला मी आता सांगितलं होतं. ठीक आहे. काय सांगितलं बघा, इफ अ मटेरियल allows the flux to pass through it easily, then it has high permeability. इथलं जे काय मटेरियल असेल ते तुम्हाला जर पास करत असेल फ्लक्स काय व्हायला, इथून इझिली पास व्हायला, तर काय असणार, त्याची हाय परमियाबिलिटी असणार आहे. ऑन द अदर हँड, इफ मटेरियल डज नॉट अलो द फ्लक्स टू पास थ्रू इट इझिली, देन इट हॅज लो परमियाबिलिटी. जर मटेरियल सपोज तुमचं काय करत नसेल, अलो करत नसेल, ठीक आहे, कशासाठी, फ्लक्स तुमचं पास करायला, तर त्याला काय असणार आहे, लो परमियाबिलिटी. म्हणजे एक मीडियम आहे. परमियाबिलिटी काय एक मीडियम आहे, त्यामुळे तुमचं फ्लक्स काय होणार आहेत, पास होणार आहेत. त्यामुळे तुमचे फ्लक्स काय होणार आहेत, पास होणार आहेत. हा एक काय एक मीडियम आहे, एअर असेल, व्हॅक्यूम असेल. ठीक आहे. आता परमियाबिलिटीमध्ये पण दोन कन्सेप्ट आहेत, ॲब्सोल्यूट परमियाबिलिटी, ठीक आहे, आणि रिलेटिव्ह परमियाबिलिटी. ॲब्सोल्यूट परमियाबिलिटी अँड रिलेटिव्ह परमियाबिलिटी. आता ॲब्सोल्यूट परमियाबिलिटी म्हणजे काय असतं ते बघूया पहिला. ठीक आहे. हा म्यू आहे. ठीक आहे. सॉरी, ओके. ॲब्सोल्यूट परमियाबिलिटी म्हणजे काय पहिला बघू आपण. द रेशो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. आपण मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी अगोदर पाहिलेलं आहे. कशाने डिनोट करतोय, बीनं. द रेशो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी टू मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. ठीक आहे. रेशो ऑफ मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी टू मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ मटेरियल अदर दॅन एअर अँड व्हॅक्यूम. ठीक आहे.
कशामध्ये असणार आहे हा, तर तुम्हाला फॉर्म्युलावरून समजेल बघा. म्यू इज इक्वल टू बी बाय एच हेनरी पर मीटर. आता इथं एक वाक्य टाकलंय ना, मटेरियल अदर दॅन एअर अँड व्हॅक्यूम, हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे, इथं काय असं नसायला पाहिजे, एअर आणि व्हॅक्यूम सोडून जे काही मटेरियल असेल त्या ठिकाणी तुमची काय असणार आहे, ॲब्सोल्यूट परमिबिलिटी. एवढं जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते सफिशियंट होईल समजायला. ठीक आहे, जे काही इथं असेल ना, एअर सोडून, एअर आणि व्हॅक्यूम सोडून दुसरं कुठलं पण मीडियम असू दे, ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, त्या ठिकाणी काय असणार आहे, ॲब्सोल्यूट परमिबिलिटी असणार आहे. द रेशिओ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी टू मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ यांच्या रेशिओमध्ये डिफरन्स म्हणजेच काय असणार आहे, ॲब्सोल्यूट परमिबिलिटी. पण कवा, जेव्हा मटेरियल तुमचं काय असेल, अदर दॅन एअर आणि व्हॅक्यूम असेल तरच. ठीक आहे, परमिबिलिटी ऑफ फ्री स्पेस और व्हॅक्यूम इज इक्वल टू. ठीक आहे, परमिबिलिटी ऑफ फ्री स्पेस और व्हॅक्यूम, म्यू झिरो काय, परमिबिलिटी ऑफ फ्री स्पेस फॉर व्हॅक्यूमची परमिबिलिटी, ते आपण बी बाय एच ते आपण डेफिनेशन आत्ता बघितलेलं आहे. ही जी व्हॅल्यू आहे ही कॉन्स्टंट आहे, ही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. 4π इंटू 10⁻⁷, 4π इंटू 10⁻⁻⁷. ठीक आहे, ही तुमची परमिबिलिटी ऑफ फ्री स्पेस और व्हॅक्यूमची काय, ही तुमची परमिबिलिटीची व्हॅल्यू आहे, ही तुमची कॉन्स्टंट आहे, ही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर रिलेटिव्ह परमिबिलिटी, ॲब्सोल्यूट परमिबिलिटी आय होप तुम्हाला समजले असेल काय असते. त्यानंतर आहे रिलेटिव्ह परमिबिलिटी. द रेशिओ ऑफ फ्लक्स डेन्सिटी इन अ पर्टिक्युलर मीडियम प्रोड्यूस्ड बाय अ मॅग्नेट टू द फ्लक्स डेन्सिटी इन एअर और व्हॅक्यूम बाय द सेम मॅग्नेट अंडर आयडेंटिकल ऑपरेटिंग कंडिशन्स. आता मी जागो काय सांगतो तुम्हाला, एअर आणि व्हॅक्यूम सोडून, एअर आणि व्हॅक्यूम सोडून जर मीडियम असेल किंवा मटेरियल असेल तर तिथं काय असणार आहे, ॲब्सोल्यूट परमिबिलिटी असणार आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी काय सांगितले बघा, द रेशिओ ऑफ फ्लक्स डेन्सिटी इन अ पर्टिक्युलर मीडियम. ठीक आहे, रेशिओ ऑफ फ्लक्स डेन्सिटी आहे, ठीक आहे, बी बाय एच. तर काय सांगितलं त्यांनी, हा कुठं असणार आहे, बाय अ मॅग्नेट टू द फ्लक्स डेन्सिटी इन एअर. ठीक आहे, इन एअर और व्हॅक्यूम, इन एअर और व्हॅक्यूम बाय द सेम मॅग्नेट अंडर आयडेंटिकल ऑपरेशन कंडिशन. एअर आणि व्हॅक्यूम जर मीडियम आला तुमचा तर समजा तिथे काय असणार आहे, रिलेटिव्ह परमिबिलिटी असणार आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. एअर आणि व्हॅक्यूम आला तर काय असणार आहे, रिलेटिव्ह परमिबिलिटी असणार आहे. आणि एअर आणि व्हॅक्यूम सोडून जर अदर मटेरियल असेल तर तिथं काय असणार आहे, ॲब्सोल्यूट परमिबिलिटी असणार आहे. आता रिलेटिव्ह परमिबिलिटी कशा अंडर सुद्धा आपण म्यू आर न बी डिवायडेड बाय बी झिरो. आता इथं काय सांगितलं त्यांनी, हा बी काय आहे, फ्लक्स डेन्सिटी एअर आणि ह्याच्यातला, एअर आणि व्हॅक्यूम मधला डिवायडेड बाय फ्लक्स डेन्सिटी कशातली, आयडेंटिकल कंडिशन. ठीक आहे, इथं कुठल्याही आयडेंटिकल कंडिशन आहे. where B is flux density in a medium and B0 is flux density in air or vacuum. ठीक आहे, as we know that B is equal to mu into H. ह्याच्या अगोदर आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं, सॉरी फॉर्म्युला बघितला होता, B is equal to काय होतं, B into H होतं फॉर गिवन मीडियम आहे. ठीक आहे, तसंच सेम B0 काय असणार आहे मग तुमचा, mu0 into H. ओके, फ्रॉम दिस अबो फॉर्म्युला, या फॉर्म्युला आपण हे पण डिनोट करू शकतोय, B0 इज इक्वल टू mu0 इंटू एच. आता फॉर एअर और व्हॅक्यूमसाठी दिला आणि हा गिवन मीडियमसाठी दिला आहे. आता म्यू आर काढायचं आपल्याला. ठीक आहे, आता म्यू आर कसं काढू शकतो आपण, हा इथं आहे बघा म्यू आर तुमचा, बी डिवायडेड बाय B0. ठीक आहे, तर व्हॉट इज बी, तुमचा बी इथं आहे बघा. ओके, म्यू इंटू एच
डिवायडेड बाय, आता व्हॉट इज B0? B0 येतो आहे तुमचा μ0 इंटू एच. काय तयार होणार, एच ला तुमचा कॅन्सल होणार ना डिवाइडमध्ये, त्यामुळे मग म्यू डिवायडेड बाय μ0 इज इक्वल टू काय असणार तुमचा म्यू. मग तुमची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी काय तयार होणार आहे, इथे तुमचा फॉर्म्युला आहे बघा, म्यू इज इक्वल टू μ0 डिवायडेड बाय, इथे डिवायडेड आहे सॉरी, म्यू डिवायडेड बाय μ0 हेनरी पर मीटर, हा त्याचं काय युनिट आहे हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, हेनरी पर मीटर. आता आपली कन्सेप्ट राहिली होती मॅग्नेटोमोटिव्ह फोर्सची. ठीक आहे, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय ते आता आपण बघूया. इट इज अ मॅग्नेटिक प्रेशर विच सेटअप और टेन्स टू सेटअप मॅग्नेटिक फ्लक्स इन अ मॅग्नेटिक सर्किट. आता मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स म्हणजे सिंपल लक्षात ठेवा, जसं तुमचा EMF आहे ना इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये, जसं तुमचं काय EMF आहे, सॉरी थोडं पाठीमागं आलं, जसं तुमचा EMF आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये, तसं सेम तुमचा MMF आहे मॅग्नेटिक सर्किटमध्ये. आता MMF काय करत असतो ॲक्च्युली, एकच मिनिट, ओके, इट इज अ मॅग्नेटिक प्रेशर, ओके, इट्स मॅग्नेटिक प्रेशर विच सेटअप और टेन्स टू सेटअप मॅग्नेटिक फ्लक्स इन अ मॅग्नेटिक सर्किट. हा काय करतोय, ह्या फ्लक्सना प्रेशर देतोय किंवा फोर्स लावतोय, ते काय करतात मॅग्नेटिक फ्लक्स मग सेटअप करतात त्या सर्किटमध्ये. हे तुम्हाला दिसत असतील मॅग्नेटिक फ्लक्स कसे तयार होतात ते. ठीक आहे, MMF म्हणजे काय, हा फोर्स आहे ह्या फ्लक्सला सेटअप करण्यासाठी लागणारा. आय होप तुम्हाला MMF म्हणजे समजला असेल. इट इज अ फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर द फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स फॉर जनरेशन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. जसं तुम्हाला आता मी सांगितलं होतं, हा फोर्स आहे कशासाठी, हे तुम्ही फोर्स लावणार कशासाठी, हा तुमचा जो काय लागणार आहे ना फील्ड तयार व्हायला फोर्स, तो फोर्स म्हणजेच काय तुमचा MMF. इट इज डिनोटेड बाय F. इट इज मेजर्ड इन एम्पियर टर्न्स, हे पण लक्षात ठेवा, इट इज डिनोटेड बाय एम्पियर टर्न्स, हे पण विचारलं जाऊ शकतं. वेअर F इज इक्वल टू N इंटू I, एम्पियरचं सॉरी N इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉइल्स, आयचं N इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स आहेत तुमची. ठीक आहे, आय मीन्स काय असणार आहे एम्पियर, म्हणजेच काय झालं एम्पियर टर्न, असं मग तुम्ही लक्षात ठेवू शकता फॉर्म्युल्यावरून त्याचं युनिट. N इंटू I म्हणजे काय, N म्हणजे काय नंबर ऑफ टर्न्स आहेत ना, मग ते टर्न्स झाले, आयचा युनिट काय, कारण तुम्ही कशात मोजता एम्पियरमध्ये, त्यामुळे काय होणार ते एम्पियर टर्न्स, असं तुम्ही युनिट लक्षात ठेवू शकता. ओके, त्यानंतर रिलक्टन्स आणि परमियन्स. ठीक आहे, आता रिलक्टन्स म्हणजे काय बघा. Reluctance is nothing but opposition to the flow of magnetic flux. Reluctance काय, opposition to the flow of magnetic flux. जसा तुमचा रेजिस्टन्स आहे ना इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये, रेजिस्टन्स काय करतोय विरोध करतोय करंटला, तसं सेम इथं कोण आहे रिलक्टन्स आहे, इथं कोण येऊन बसलाय रिलक्टन्स बसलाय, कशासाठी, जो का तुमचा फ्लक्स तयार होणार आहे. आता समजा माझ्या इथं फ्लक्स तयार व्हायला, ठीक आहे, इथं रिलक्टन्स आला, इथं काय आला रिलक्टन्स आला, तर तो काय करणार आहे या फ्लक्सला इथं आल्यानंतर ऑपोज करणार ना, याला पुढे जाऊ देणार आहे का इकडं नाही, त्यामुळं रिडक्टन्स म्हणजे काय, या फ्लक्सला जो काही इथं ऑपोज करणार आहे ना, येऊन थांबवणार आहे, त्यालाच काय म्हणतो आपण रिलक्टन्स असे म्हणतोय. रिलक्टन्स इज नथिंग बट ऑपोजिशन टू द फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. चुंबकीय रेषांना फ्लो होण्यासाठी किंवा वाहण्यासाठी जो कोण अपोज करणार आहे त्याला काय म्हणतो आपण रिलक्टन्स असं म्हणतोय. इट इज सिमिलर टू रेजिस्टन्स ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क. इट इज डिनोटेड बाय एस. ओके, हा कशाने दर्शवतात एस न, ह्याचा फॉर्म्युला दिला एस इज इक्वल टू के बाय ए, वेर के इज कॉन्स्टंट, के काय कॉन्स्टंट, आणि ए इज इक्वल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, ए इज इक्वल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन.
The unit of reluctance is ampere per Weber. The unit of reluctance is ampere per Weber. हे पण लक्षात ठेवा, युनिट सगळ्या लक्षात ठेवा. जे काय युनिट्स असतील, जे काही डेनोशन्स असतील, हे सगळे तुम्हाला महत्त्वाचे आहेत, त्यामुळे ते लक्षात ठेवलेच पाहिजेत. इट इज ऑल्सो डिफाइंड ॲज द रेशो ऑफ MMF टू द फ्लक्स. याची अजून डेफिनेशन काय, MMF भागिले फ्लक्स केला तर तुम्हाला काय मिळणार, रिलक्टन्स मिळू शकतो. सो वी कॅन राईट S इज इक्वल टू MMF ब्लॉक फ्लक्स, म्हणजेच काय F/φ. त्यानंतर आहे तुमचा परमियन्स. रिलेटन्स म्हणजे सोपं लक्षात ठेवा, तो काय करणार आहे, अपोज करणार आहे किंवा विरोध करणार आहे फ्लक्सना. एवढं जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला सफिशियंट आहे ते. त्यानंतर आहे तुमचा परमियन्स. ओके, व्हॉट इज परमियन्स? इट इज रेसिप्रोकल ऑफ रिलक्टन्स. हा रिलक्टन्स आहे ना, त्याला काय करा, परमियन्स बरोबर 1 भागिले रिलक्टन्स. झाला का रेसिप्रोकल, 1 भागिले रिलक्टन्स. त्याला काय करा, त्याच्या उलट दिशेला लिहून ठेवा. म्हणजेच काय झाला तुमचा परमियन्स. म्हणजे हा विरोध करतोय ना, परमियन्स काय करणार आहे, सपोर्ट करणार. जर तुमचा रिलक्टन्स काय करत असेल, फ्लक्सला विरोध करत असेल, तर परमियन्स काय करणार, त्याला सपोर्ट करणार. सिंपल ॲज इट. समजलं, परमियन्स काय करणार, फ्लक्सना सपोर्ट करणार. प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल टू अलो और पास फ्लक्स थ्रू इट. म्हणजेच काय, सपोज करणार. आता अजून एक कन्सेप्ट आहे आपला शेवटचा चॅप्टर लेक्चरमधला, तो आहे ॲनॉलॉजी बिटवीन इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक सर्किट. ठीक आहे, मग तुम्हाला म्हटलं ना, रेजिस्टन्स सेम आहे, रिलक्टन्स बरोबर. ठीक आहे, तसं काही ॲनॉलॉजी आहेत सेम, जसं रिलक्टन्स आणि रेजिस्टन्स आहे ना, तसं काही ॲनॉलॉजी आहेत ज्या काय सेम आहेत इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक सर्किटमध्ये. त्या ठिकाणी आपण काय आहेत त्या फक्त बघूया. ठीक आहे, आता तुम्हाला इथं 2 सर्किट दिसतील बघा. हा इलेक्ट्रिकल आहे, हा मॅग्नेटिक आहे. ठीक आहे, हा इलेक्ट्रिकल काय, किंवा तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकताय, इथे तुम्हाला मॅग्नेट दिसतोय का, इलेक्ट्रोमॅग्नेट. जसं आपण मगापासून या लेक्चरला ऐकलो किंवा बघितलो, एक मेटल आहे, त्याला कॉईल गुंडाळल्या, सप्लाय दिला आहे सॉरी, म्हणजे हा काय झाला, इलेक्ट्रोमॅग्नेट झाला. ठीक आहे, तेव्हा तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा पाहू शकता, हा काय इलेक्ट्रोमॅग्नेट आहे आणि हा काय इलेक्ट्रिकल सर्किट आहे. तर मॅग्नेटिक सर्किट आणि ह्यामध्ये काय सिमिलरिटीज आहेत त्या बघूया. फ्लक्स इज इक्वल टू करंट. ठीक आहे, हा फ्लक्स आहे, इथं काय करंट आहे. MMF इज इक्वल टू AMF. हा इथं AMF आहे तुमचा सोर्स, हा तुमचा इथं MMF आहे. रिलक्टन्स इज इक्वल टू रेजिस्टन्स. हा आपण आत्ताच बघितला, हा इथं रेजिस्टन्स आहे ना तुमचा, रिलक्टन्स इथं कुठं असणार आहे तुमचा, फ्लक्सला कुठं ऑपोज करत असणार आहे, सेम तसा रेजिस्टन्स करतोय तसा. ॲनॉलॉजी समजली. सेम थोडेफार कन्सेप्ट काय तुमचे सिमिलर आहेत. जसं तुमचं इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये काय असणार आहे, AMF असणार आहे, तसं मॅग्नेटिकमध्ये काय असणार आहे, MMF असणार आहे. त्यानंतर जसा फ्लक्स असेल तसा करंट असणार आहे इकडं. म्हणजे तुम्ही एक सर्किट जर केला व्यवस्थित, ठीक आहे, इलेक्ट्रिकल सर्किट तुम्हाला समजलं किंवा मॅग्नेटिक सर्किट तुम्हाला समजलं, तर इलेक्ट्रिकल सर्किट समजायला तुम्हाला काय वेळ लागणार नाही. फक्त काय त्यांची नावं वेगळीच, परमियन्स, रेजिस्टन्स, ठीक आहे, रिलक्टन्स, त्यानंतर फ्लक्स, करंट, MMF, AMF. ठीक आहे, थोडं नावं चेंज आहेत, पण फंक्शन काय दोघांचं सेमच आहे. त्यामुळं थोडं लक्ष दिला तर तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर झालं तर 2 कन्सेप्ट होतात, हे पण तुम्हाला यात समजेल बघा. आता एक तुम्हाला एक चार्ट आहे, ठीक आहे, तो चार्ट तुम्ही बघू शकता की काय काय सिमिलरिटीज आहेत. ठीक आहे, सिमिलरिटीज बिटवीन इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक सर्किट. करंट, ठीक आहे, इथं करंट आहे, इथं फ्लक्स आहे. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू कंडक्टर इज करंट. करंट म्हणजे काय असतो आपला, एखाद्या कंडक्टरमध्ये जर करंट पास झाला किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स झाले तर त्याला आपण काय म्हणतोय, करंट. आता फ्लक्स काय, टोटल नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स इन अ मॅग्नेटिक फील्ड. तुम्हाला मगाशी जसं आपण शिकलो, फ्लक्स जे काय नंबर ऑफ लाईन्स ऑफ फ्लक्स फील्ड्स असतील, फोर्स असतील एखाद्या फील्डमध्ये, मॅग्नेटिक फील्डमध्ये जे काय लाईन्स ऑफ फोर्स असतील त्याला काय म्हणतो आपण, फ्लक्स म्हणतोय. त्यानंतर EMF आहे इकडे, इकडे काय MMF आहे. EMF म्हणजे काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, MMF म्हणजे काय, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. त्यानंतर रेजिस्टन्स काय करतोय, करंटला अपोज करतोय. सेम इथं रेजिस्टन्स काय करणार आहे, फ्लक्सला अपोज करणार आहे. रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ कंडक्टर. Reluctance is also directly proportional to the length of
मॅग्नेटिक पाथ. ठीक आहे, म्हणजे सेम आहेत, डेफिनेशन सेम आहेत, फक्त नावं चेंज आहेत. त्यामुळे म्हणते जर तुम्ही एक सर्किट व्यवस्थित केला तर तुमचे 2 सर्किट यामध्ये होतात. त्यामुळे व्यवस्थित करा. फॉर इलेक्ट्रिक सर्किट फॉर्म्युला दिला आहे याचा, फायचा फॉर्म्युला आहे सेम आहे, एम एफ भागिले रिलेक्टन्स, एम एफ भागिले रेजिस्टन्स. कंडक्टन्स इकडे काय, कंडक्टन्स काय रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल आहे. परमियन्समध्ये आपण बघितलो, परमियन्स काय रिलेक्टन्सचा रेसिप्रोकल आहे. त्यानंतर करंट डेन्सिटी तसं सेम फ्लक्स डेन्सिटी. इलेक्ट्रिक सर्किट इज क्लोज्ड पाथ फॉर करंट, मॅग्नेटिक सर्किट इज क्लोज फॉर मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे ह्या काय तुमच्या सिमिलरिटीज. हा जर चार्ट तुम्ही फक्त लक्षात ठेवला किंवा ह्या चार्टचा जर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेतला तरी हा चार्ट खूप मदत करेल तुम्हाला. ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत मॅग्नेटिक सर्किटमधल्या, इलेक्ट्रिकल सर्किटमधल्या, फ्लक्स, एम एम एफ, करंट, ठीक आहे, रिलक्टन्स, परमियन्स, फ्लक्स डेन्सिटी, ह्यात तुम्हाला सगळ्या डेफिनेशन्स मिळून जातील, सगळे युनिट मिळून जातील. त्यानंतर जे काही डेफिनेशन्स आहेत ते मिळून जातील. त्यामुळे हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट जरी मारून घेतला तरी सफिशियंट आहे. एकदम सोपं आहे. तुमच्या भाषेत तुम्हाला काय समजते त्या भाषेत जर तुम्ही करून ठेवला तरी चालते. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा सेशन समजला असेल. सोपा आहे जो आपला मॅग्नेटिक सर्किटमधला आपण जो फर्स्ट चालू केला होता सेशन. ठीक आहे, आय होप तुम्हाला ज्या काही डेफिनेशन्स असतील त्या समजल्या असतील. ह्या व्यवस्थित करा, कारण पुढे ह्याच्यावर भरपूर काही आपलं अवलंबून आहे. थँक्यू सो मच.